जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। भारतीय बुद्ध महासभा, नालंदा बुद्ध विहार यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरकारी वकील ॲडव्होकेट राजेश गवई उपस्थित होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व सांगत समाजाने शिक्षण, समानता व बंधुता या मूल्यांचा स्वीकार करावा असे आवाहन केले। कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते। शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। परिस्थिती आहे, खरंच ही वाकण्याजोगी आहे। मी सर्व इथले मंडळी अध्यक्ष, संघटक आमचे आणि सोनवणे साहेब यांना मी त्या दिवशी सहज फोन केला। माझ्या मनामध्ये एक गोष्ट आलेली होती की व सहज फोन केला की तुम्ही कार्यक्रम कसा घेता शिरसोलीमध्ये। तर त्यांनी सांगितलं की सर आम्ही छोट्याखानी असा कार्यक्रम घेतो। तर त्यांना मी एकच विचारलं की तुमची परवानगी असेल की मी या कार्यक्रमाला येऊ शकतो का। तर त्यांनी मला एका शब्दात होकार दिला आणि या ठिकाणी मला तुम्ही या ठिकाणी जो मान दिला आणि सन्मान दिला या जयंतीनिमित्त, तर मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो। आणि तथागत गौतम बुद्ध आणि सर्वांनाच माहीत आहे की पूर्ण जगाला दशा दिशा आणि संघर्षातून कसं उभं राहायचं आहे यासाठी जे संविधान दिलेलं आहे बाबासाहेबांनी, हे संविधान इतकं अमूल्य आहे। फक्त हा भारत देश आताच्या काळामध्ये ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये फक्त संविधानावर जिवंत आपला, आणि आपण जे काही प्रगती करतो आहे ते फक्त संविधानामुळेच प्रगती करतो आहे। संविधानामुळेच सगळी शांतता आपल्याकडे दाखते आहे। कायदा सुव्यवस्था सर्व संविधानावरच अवलंबून आहे। आणि यामध्ये बाबासाहेबांनी कार्य केलं हे या कार्याला तर म्हणजे आपल्या सगळ्यांचा सलाम आहे। पण त्यांनी जे कायदे केलेले आहे की बाबासाहेबांची दूरदृष्टी जर बघितली, जर आपण वाचन जर केलं तर इतकी दूरदृष्टी ती बाबासाहेबांची की साधं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा बाबासाहेबांनी संविधानाचा मसुदा तयार करायला घेतला त्यावेळेस बाबासाहेबांनी सर्व धर्म समभाव हे सर्व जाती धर्माला समोर ठेवून संविधानाचा मसुदा तयार करायला घेतला होता, कच्चा मसुदा। त्यावेळेस बाबासाहेबांनी आर्टिकल 340, 41, 42 हे निर्माण केलं होतं। त्यामध्ये 340 मध्ये छोटं उदाहरण सांगतो, आताचं जे आपल्या घडामोडी घडत आहे त्याच्यावर आपल्याला बाबासाहेबांनी 342 मध्ये लिहिलेलं आहे। तर त्यावेळेची घटना एक आहे की बाबासाहेबांचं तुम्ही बघा, वास्तव्य बघा, कायदामंत्री म्हणून रिटायर झाले, फक्त त्यांना जे काही पेन्शन मिळत होतं त्याच्यावर त्यांचं जीवन जगले आणि त्यांचं असं एकही घर नाही की काही बंगला नाही की त्या बंगल्यामध्ये त्यांनी ऐशोआरामात आयुष्य केलं। सगळं रेस्ट हाऊस, गव्हर्नमेंटचे रेस्ट हाऊस, सर्किट रेस्ट हाऊस याच ठिकाणी बाबासाहेबांचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे, लिखाणामध्ये आणि अभ्यासामध्ये। तर त्या रेस्ट हाऊसला जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख हे त्यावेळेस मराठा समाजाचे फार मोठे नेते होते आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि नावाजलेली व्यक्ती होती। आणि तर ते बाबासाहेबांना सकाळी येऊन भेटले आणि बाबासाहेब सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात नेहमी। आमच्यासाठी काही तरतूद केलेली आहे का बाबासाहेब की तुमच्यासाठी, तुमच्या समाजासाठी फक्त तुम्ही हे लिहिता आहे मसुदा। तर बाबासाहेब थोडे हसले, मी हास्य केलं आणि पंजाबराव, मी संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी बसलो आहे तर फक्त माझ्या समाजासाठी बसवलं आहे। मी पूर्ण भारताच्या सर्व जाती, सर्व समूह यांना डोळ्यात ठेवून सर्व लोकांचा विचार करून मी संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी इथे उभा आहे
आणि इथे मी हे काम करतोय. आणि तुम्हाला जर काही शंका असेल, तुम्हाला वाटत असेल की आम्ही काय केलेलं आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, तर या टेबलवर कच्चा सुद्धा पडलेला आहे, तोपर्यंत तुम्ही वाचा. मी तोपर्यंत माझं मॉर्निंग वॉक करून घेतो. आणि बाबासाहेब जेव्हा परत आले तर डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या पायाशी पडले आणि रडले की बाबासाहेब तुमचा तर तुमच्या समाजाचा तो नंतर विचार केला तुम्ही. अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि फ्रीमध्ये शिक्षण, मुलींचं तर फ्रीमध्ये शिक्षण आहे. आणि अशा भरपूर कायदे, भरपूर सुविधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेल्या आहे. आणि आज मला खूपच आनंद होत आहे. खूप चांगल्या प्रकारे उपस्थिती आहे. नशीब उपस्थिती दर रविवारी दर कार्यक्रमाला असावी. या निमित्ताने मी एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद. ताईने सुद्धा स्त्रीवर जास्त आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. कारण की आज स्त्री ही एक शक्तिशाली नारी आपल्या देशात आहे. जर स्त्री पुढे असेल तर आपला देश पुढे जाईल. म्हणून आज बघा कुठलेही क्षेत्र, सरपंच पदापासून तर पंतप्रधानापर्यंत, पटवाऱ्यापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत असं कुठलंही क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये मुलगी मुलाच्या बरोबर नाही आहे. सर्व क्षेत्रामध्ये मुली मुलाबरोबर काम करतायत. एकही क्षेत्र असं सोडलं नाही महिलांनी. कारण का हे तुम्हाला सांगायचं उद्देश, हे जे सर्व जे मिळालं आहे हे तुम्हाला तुमच्या नशिबाने मिळाले नाही आहे किंवा हे तुम्हाला तुमच्या भाग्याने मिळाले नाही आहे. हे मिळाले क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या आरक्षणामुळे, हे यांचं त्यागामुळे, जिजाऊच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे आणि सर्वात जास्त म्हटलं तर हे सर्व नमूद केलेलं सर्व भारतीय घटनेमध्ये जे बाबासाहेबांनी आपल्याला नमूद केलेलं आहे ते भारतीय संविधानामुळे. म्हणून आज ही स्त्री जगात एक नंबरची आहे. आज राष्ट्रपती स्त्री आहे, पंतप्रधान स्त्री आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक चांगल्या पोस्टिंगवर आज स्त्रिया झालेल्या आहेत. केवळ कशामुळे झाल्या तर भारतीय संविधानामुळे. म्हणून मद्रास इलाका शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या 1944 सालामध्ये डॉक्टर आंबेडकर हे भाषणाच्या वेळी जे सांगितलं, ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला जो धर्म दिला, तथागतांचा धर्म दिला, एक आधार दिला, ज्यामुळे आज आपण ताठमानेने जगत आहोत. महिला मोठ्या हिरिरीने शिक्षण घेत आहेत, उच्च पदावरती जात आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव असे कसे झालेत हे आपण वाचतो. बाबासाहेबांना तुम्ही आम्ही पाहिलेलं नाही, आपल्या आजोबांनी पाहिलेलं आहे. आपण फक्त त्यांचं पुस्तकातून त्यांना पाहिलेलं आहे. जर पुस्तकामध्ये जर त्यांचा एवढा मोठा संघर्ष दिसतो तर साक्षात किती संघर्ष असेल हे वाचून सुद्धा अंगावर काटे येतात, शहारे येतात. त्यामुळे एवढं मोठं संघर्षमय जीवन जगणारे हे महामानव या जगाला संविधानासारखा एक अनमोल ठेवा देऊन गेले. त्यांचं खरंच आजच्या दिनी